Next topic, lubricant, syllabus of lubricant. First, lubricant, lubrication, functions, classification of lubricant, solid, semi-solid and liquid. Next, characteristic property of lubricant, only definitions such as viscosity, viscosity index, flash point, fire point, cloud point, pour point, aniline point, oiliness, saponification value, acid value, numerical problem on saponification and acid value. Next, types of lubrication such as fluid filled, boundary filled, and extreme pressure, selection of lubricant for cutting tools, IC engines, gears, transformer, delicate instruments, refrigeration system. हे लक्षात. हां हां फास्टमध्ये कोण रीड करते सिलेबस लुब्रिकंट. सेकंड टॉपिक आपल्याला सिलेबसला नाही, डायरेक्ट थर्डला जातो आपण. हां फास्ट. Lubricant. हां Point one, lubricant and lubrication function, classification of lubricant, solid, semi-solid and liquid. 3.2, characteristic properties of lubricant, only definition such as viscosity, viscosity index, flash point and fire point, cloud point and pour point, aniline point, oiliness. oiliness, saponification value and acid value. Numerical problem on saponification and acid value. Next, types of lubrication. Types of lubrication such as fluid fill, boundary and extreme pressure, selection of lubricants for cutting tool, IC engine, gears, transformers, delicate instrument and refrigeration system. Good. Next, मुलीमध्ये एक जण. Fast. 3.1 Lubricants and lubrication function, classification of lubricant, solid, semi-solid and liquid. 3.2 Characteristic properties of lubricants, only definitions such as viscosity, viscosity index, flash point and fire point, cloud point and pour point, aniline point, oiliness, saponification value and acid value. Numerical problems on saponification and acid value. 3.3 Types of lubrication such as fluid film, boundary, thin film and extreme pressure, selection of lubricants for cutting tools, IC engine, gears, transformers, delicate instruments and refrigeration system. Good. Next, एकदम सिंपल आहे लुब्रिकेशन किंवा लुब्रिकंट. हे लक्षात काय म्हटलं. फर्स्ट लुब्रिकंट, लुब्रिकेशन. तर बघा, कोणताही मेटल सरफेस असेल, सिंपल नाही, कोणताही मेटल सरफेस असेल काय आपण जर बघितलं तर त्याला काय थोडस काय रफनेस असते. रफनेस म्हणजे काय, क्रेस्ट असतात, ट्रफ असतात. म्हणजे काय, क्रेस्ट म्हणजे काय उंचवटे असतात, ट्रफ म्हणजे काय खोलगट पार्ट असतो. आता आपल्याला काय करायचं आहे, दोन मेटल सरफेस काय होत आहे, तो रबिंग होत आहे. रबिंग होते म्हणजे काय, घर्षण होते. काय होतं, दोन मेटल सरफेस, समजा बेअरिंग असेल आणि शाफ्ट असेल, ज्या वेळेला काय व्हील रोटेट होत आहे त्यावेळेला त्याच्यामध्ये काय होते, फ्रिक्शन होते, घर्षण होते. हा, आणि ते घर्षण थांबवण्यासाठी आपण काय करतो, लुब्रिकंट यूज करतो. फॉर एक्झाम्पल आपण ऑइल यूज करतो, काही ठिकाणी बेअरिंग असेल तर ग्रीस वापरतो. हे लक्षात. काय किती सरफेस मऊ असेल, स्मूथ असेल तरी त्याला काय असतं, छोटेसे क्रेस्ट आणि ट्रफ्स असतात. क्रेस्ट म्हणजे काय उंचवट्याचा पार्ट, ट्रफ म्हणजे काय थोडासा खोलगट पार्ट. म्हणजे काय कितीही आपण स्मूथ म्हणलं तरी स्मूथ मेटल सरफेस असतो की नाही. आणि ज्या वेळेला दोन मेटल सरफेस एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते, त्या स्लाइड होत आहे, त्यावेळेला त्याच्यामध्ये काय होतं, फ्रिक्शन क्रिएट होते, घर्षण तयार होते. काय तयार होणार आहे, फ्रिक्शन क्रिएट होतंय, घर्षण तयार होतोय. जर आपण त्याच्या ठिकाणी एखादा ऑइल किंवा लुब्रिकंट म्हणून जर आपण ग्रीस वापरला तर ते दोन मेटल सरफेस एकमेकावर काय घर्षण होत नाही किंवा फ्रिक्शन होत नसेल तर त्यासाठी आपण काय करतोय, लुब्रिकंट यूज करतो. इतकं लक्षात. लुब्रिकंट का वापरतो आपण.
कोण सांगते लुब्रिकंट काय वापरायचं? सांगता येईल का लुब्रिकंट? फ्रिक्शन हा, टू प्रिव्हेंट, फ्रिक्शनल रेजिस्टन्स रिड्यूस करण्यासाठी. हा म्हणजे टू प्रिव्हेंट मेटल सरफेस फ्रॉम फ्रिक्शन. मेटलचा सरफेस आपण फ्रिक्शन पासून वाचवण्यासाठी या ठिकाणी आपण काय वापरतो? लुब्रिकंट वापरतो. आणि ज्या प्रोसेस मध्ये आपण लुब्रिकंट वापरतो त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? लुब्रिकेशन. फॉर एक्झाम्पल कुठले लुब्रिकंट असतात? मग काय आपण नेहमी कॉमन वापरतो ते कोणते? तो ऑइल्स असतील, ग्रीस असतील. ऑइलिंग करतो आपण एखाद्या काय एखाद्या ठिकाणी ऑइल करतो म्हणजे काय? टू प्रिव्हेंट फ्रॉम फ्रिक्शन. येईल का? काही ठिकाणी आपण बेरिंग वगैरे असेल तर ग्रेस वापरतो. येईल लक्षात? बेरिंग वगैरे असेल तर आपण काय वापरणार आहे? ग्रेस वापरतो. ठीक आहे. काय म्हटलं हो? लुब्रिकंट कुणाला म्हणतो लुब्रिकंट? Lubricant is defined as substance placed between sliding metallic surface. दोन मेटॅलिक सरफेस आहेत, रोटेट होणाऱ्या मेटॅलिक सरफेस आहेत, त्याच्यामध्ये घर्षण प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा टू रिड्यूस फ्रिक्शनल रेजिस्टन्स. काही लुब्रिकंट इज डिफाइंड ॲज, कोणाला म्हटले बघा, lubricant is defined as the substance placed between sliding metallic surface to reduce the frictional resistance. दोन स्लाइडिंग मेटॅलिक सरफेस मध्ये आपण वापरतोय आणि कशासाठी वापरतोय? टू रिड्यूस फ्रिक्शनल रेजिस्टन्स. लुब्रिकंट काय म्हणता येईल? लुब्रिकंट इज डिफाइंड ॲज द सबस्टन्स प्लेस्ड बिटवीन lubricant is defined as the substance placed between sliding metallic surface to reduce frictional resistance. कोण सांगते डेफिनेशन ऑफ लुब्रिकंट? शुभम आहेत. पवन शिंदे A63. पवन. Yes, sir. लुब्रिकंट ची डेफिनेशन. Lubricant is defined as the substance placed between sliding metallic surfaces to reduce frictional resistance. Good. Lubrication, it is the process of reducing friction between two metallic sliding surfaces by placing suitable solvents. Good. A30. Pranali. Yes, sir. Lubricant is defined as the substance placed between sliding metallic surface to reduce frictional resistance. And lubrication, it is the process of reducing friction between two metallic sliding surface by placing suitable solvent. Good. Nice. प्रसाद. Lubricant is defined as the substance placed between sliding metallic surface to reduce frictional resistance. And lubrication, it is the process of reducing friction between two metallic sliding surfaces by ठीक आहे. A28. प्रज्ञा. Yes, sir. Lubricant is defined as the substance placed between sliding metallic surface to reduce frictional resistance. Lubrication, it is the process of reducing friction between two metallic sliding surfaces by placing suitable solvents. एकदम सिंपल आहे बघा. लुब्रिकंट कुणाला म्हणतोय? स्लाइडिंग मेटॅलिक सरफेस असतील टू रिड्यूस फ्रिक्शनल रेजिस्टन्स. लुब्रिकेशन कुणाला म्हणतोय? रिड्यूसिंग फ्रिक्शन बिटवीन मेटॅलिक स्लाइडिंग सरफेस बाय प्लेसिंग सुटेबल सॉल्व्हंट. आता आपल्याला माहिती आहे सुटेबल सॉल्व्हंट म्हणून आपण काय कॉमन यूज करतो? ऑइल असेल, ग्रीस असेल. ठीक आहे. आदित्य, डेफिनेशन. Yes, sir. Lubricant is defined as the substance placed between sliding metallic surface to reduce frictional resistance. Lubrication, it is the process to reduce frictional between two metallic sliding surface by placing suitable solvent. गुड. ठीक आहे. या दोन डेफिनेशन्स करायच्या झाल्या की मला सांगायचं फास्ट.
स्लाइड चेंज करो आपण. हा, lubricant. हा, randomly एक sir. Lubricant. Lubricant is defined as the substance placed between sliding metallic surface to reduce frictional resistance. Lubrication. It is the process of reducing friction between two metallic sliding surfaces by placing suitable solvent. गुड. नेक्स्ट, मुलीमध्ये कोण? अरे फास्ट, मुलीमध्ये. Lubricant is defined as the substance placed between sliding metallic surfaces to reduce frictional resistance. Lubrication, it is the process of reducing friction between two metallic sliding surfaces by placing suitable solvent. गुड. प्रतीश, कंटिन्यू करते हैं. Yes, sir. Lubricant is defined as the substances placed between sliding metallic surfaces to reduce frictional resistance. Lubrication, it is the process. It is the process of the reduce frictional between two metallic sliding surfaces by suitable solvents. गुड. ए फ्रुटेड. रेशमा, कंटिन्यू करता है. हाँ, A48. नो सर, सर लिहिलं नाही मी. बरं, ठीक आहे. ठीक आहे, 2 पॉइंटला आहे. डेफिनेशन अँड दोन्ही डेफिनेशन्सला आहे. राईट करा. राईट करायचं आणि सगळ्यांना आल्या पाहिजे त्या डेफिनेशन्स. ओके. कोणाला सांगता येत नाही डेफिनेशन? ठीक आहे, चेक करू आपण. पृथ्वीराज, कंटिन्यू करताय. पृथ्वीराज साठी. सर दादा टॉयलेटला गेला.
हां A05 अश्विनी सांगताय दोन्ही डेफिनेशन्स. Yes, sir. Lubricant is defined as a substance. Lubricant is defined as a substance placed between sliding metallic surface to reduce frictional resistance. Second, lubrication. It is the process of reduce friction between two metallic sliding surfaces by placing suitable solvents. ठीक आहे. हां वैष्णवी A02. Yes, sir. हां Lubricant. Lubricant is defined as the substance placed between sliding metallic surface to reduce frictional resistance. Lubrication. It is the process of reducing friction between two metallic sliding surface by a placing suitable solvents. गुड. बघा लुब्रिकंट सिम्पल आहे. ज्या प्रोसेसमध्ये आपण लुब्रिकेशन करतोय त्यालाच आपण काय म्हणतोय लुब्रिकेशन. सिम्पल आहे. एक डेफिनेशन ऑफ लुब्रिकंट, दुसरी लुब्रिकेशन. कशासाठी करतोय आपण टू प्रिव्हेंट मेटल फ्रॉम फ्रिक्शन किंवा टू रिड्यूस फ्रिक्शनल रेजिस्टन्स. सिम्पल आहे. नेक्स्ट बघा फंक्शन्स ऑफ लुब्रिकंट. लुब्रिकंटचे फंक्शन्स it reduced to surface deformation, wear and tear of metal surface. wear and tear म्हणजे काय त्या मेटल सरफेसची झीज होऊ नये, तो खराब होऊ नये. किंवा सरफेस डिफॉर्मेशन. डिफॉर्मेशन कशाला म्हणतो आपण इलास्टिसिटी मध्ये बघितलं आपण चेंज ऑफ शेप अँड साइज, त्याला पण काय म्हणतोय डिफॉर्मेशन. इट रिड्यूस सरफेस डिफॉर्मेशन, वियर अँड टियर. वियर असेल किंवा टियर. वियर म्हणजे काय झीज, टियर म्हणजे काय खराब होणे. लक्षात फक्त 3 शब्द आहेत. कोणते हो? इट रिड्युसेस सरफेस डिफॉर्मेशन, वियर अँड टियर ऑफ मेटल सरफेस. वियर म्हणजे काय झीज, टियर म्हणजे काय खराब होणे. नेक्स्ट इट रिड्युसेस लॉस ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. वाया जाणारी इलेक्ट्रिसिटी एनर्जी तो काय करतोय वाचवतोय. इट ऍक्ट ॲज अ कुलंट. लुब्रिकंट कुलंट म्हणून वर्क करतोय. कारण तुम्हाला माहित आहे जर फ्रिक्शन होत असेल तर तो मेटल सरफेस काय होतोय हीट होतोय. जर आपण लुब्रिकंट वापरला इट ऍक्ट ॲज अ कुलंट. थर्ड इट रिड्युसेस एक्सपान्शन ऑफ मेटल. जर हीट झाला तर तो मेटल काय होतो एक्सपांड होतोय. इट रिड्युसेस मेंटेनन्स कॉस्ट ऑफ मशीन. इट इन्क्रीजेस इफिशियन्सी ऑफ मशीन. समटाइम्स इट ऍक्ट ॲज अ सील. कोणते बघा फंक्शन्स ऑफ लुब्रिकंट. सिंपल आहे. functions of lubricant. First function, it reduces surface deformation, wear and tear of metal surface. Second, it reduces loss of energy in the form of heat. It acts as a coolant. It reduces expansion of metal. It reduces maintenance cost of machine. It increases efficiency of machine. Sometimes it acts as a seal. ठीक है. हाँ 8-10 जावेद प्रज्ञा. प्रज्ञा ठीक है. A11 अनुराधा. हाँ Yes, sir. हाँ कंटिन्यू करा. फंक्शन्स ऑफ लुब्रिकंट. It reduces the surface deformation, हाँ wear and tear of metal surface. हाँ It reduces loss of energy in the form of heat. That is, it acts as coolant. It reduces expansion of metal. It reduces maintenance cost of machine. It increases efficiency of machine. Sometimes it acts as a seal. गुड. नेक्स्ट हाँ A16 डाके आहेत का? A16 आन्सर देत नाहीत. सर आला नाही सर अजून त्याने. बरं ठीक आहे.
A17. Yes, sir. Huh. Functions of lubricants. Hmm. It reduces to surface deformations, wear and tear of metal surface. Second, it reduces loss of energy in the form of heat, that is, it acts as coolant. And third, it reduces expansion of metal. Fourth, it reduces maintenance cost of machine. Fifth, it increase efficiency of machine. Sometimes it acts as a seal. ठीक है. कौन कंटिन्यू करता है नेक्स्ट? आदित्य. Yes, sir. Hmm. Function of lubricant. First, it reduces to surface deformation, wear and tear of metallic surface. Second, it reduces loss of energy in the form of heat, that is, it acts as coolant. Third, it reduces expansion of metal. Fourth, it reduces maintenance cost of machine. Fifth, it increases efficiency of machine. And last is, sometimes it acts as seal. Good. Next. काय म्हटलं? Functions of lubricant. It reduces surface deformation, wear and tear of metal surface. Second, it reduces loss of energy in the form of heat. It acts as a coolant. Third, it reduces expansion of metal. Next, it reduces maintenance cost of machine. Next, it increases efficiency of machine. And last, sometimes it acts as a seal. कौन कंटिन्यू करते? प्रसाद. Yes, sir. Functions of lubricants. It reduces to surface deformation, wear and tear of metal surface. It reduces loss of energy in the form of heat, that is, it acts as coolant. It reduces expansion of metal. It reduces maintenance cost of machine. It increases efficiency of machine. Sometimes it acts as seal. Good. Write करा functions. झाला कंप्लीट. Sir, it reduces maintenance cost of machine. काय म्हणले? It reduces maintenance cost of machine. बरोबर आहे. मेंटेनन्स म्हणजे दुरुस्ती करावी लागत नाही. समजा आपण काय बेरिंग असेल आणि घर्षण झालं तर बेरिंग खराब होते. हे लक्षात. त्याला आपण काय किंवा एखादा मशीनचा पार्ट आहे घर्षणामुळे खराब झाला तर त्याला मेंटेनन्स करावं लागतं परत. जर ऑइल असेल, लुब्रिकंट असेल तर मेंटेनन्स करायची गरज नाही. ठीक आहे. And sir, how it acts as seal? काय म्हटलं? समटाइम इट ऍक्ट ऍज अ सील. पॅकिंग. दोन मेटल सरफेसच्या मध्ये आपण वायसर टाकतो. येईल काय? रबर वगैरे पॅकिंग टाकतो रबरच्या. जर लुब्रिकंट असेल तर काही वेळेला ते सील म्हणून ऍक्ट होते. Yes, sir.
हा, सील म्हणजे काय, दोन मेटल सरफेसच्या मध्ये आपण एखाद्या वेळेस पॅकिंग टाकतो पॅक बसण्यासाठी, किंवा रबरचा पार्ट टाकतो, त्याला आपण काय म्हणतो, सील. काही ठिकाणी लुब्रिकंट इट ऍक्ट ऍज अ सील. ठीक आहे. Yes. झालं कम्प्लीट. Yes, sir. सिंपल आहे बघा. फंक्शन्स ऑफ लुब्रिकंट, it reduces surface deformation, wear and tear of metal surface. Second, it reduces loss of energy in the form of heat, that is it acts as a coolant. Third, it reduces expansion of metal. Fourth, it reduces maintenance cost of machine. Fifth, it increases efficiency of machine. Sometimes it acts as a seal. तर बघा लुब्रिकंटचे परत काय, लुब्रिकंट, लुब्रिकेशन, फंक्शन्स, त्यानंतर काय क्लासिफिकेशन ऑफ लुब्रिकंट. तर लुब्रिकंटचे 3 टाइप्स आहेत. पहिला टाइप आहे त्याला असं पण काय म्हणतोय, सॉलिड लुब्रिकंट. सेकंड टाइप आहे त्याला असं पण काय म्हणतो, सेमी सॉलिड लुब्रिकंट. अँड थर्ड असेल तर त्याला पण काय म्हणतो, लिक्विड लुब्रिकंट. आता जो ग्रेस असतो, ग्रेस इज द एक्झाम्पल ऑफ सेमी सॉलिड लुब्रिकंट. काय सांगता येईल आपल्याला, ग्रेस इज द एक्झाम्पल ऑफ कुणाचं, सेमी सॉलिड लुब्रिकंट. Types of lubricant: first type solid, second type semi-solid, third type liquid. काय म्हटलंय, first type solid, semi-solid किंवा liquid lubricant. Lubricant and lubrication, functions, classification of lubricant. पहिला कोणता आहे, solid, semi-solid and liquid. नेक्स्ट पार्ट, पहिल्यांदा पण काय बघितलो, definition of lubricant, lubrication, functions of lubricant. Next, classification of lubricant. Next part आहे त्याला असं काय म्हणतोय, classification of lubricant. There are 3 types of lubricants. First, solid lubricant. Second, semi-solid lubricant. And third is liquid lubricant. आता बघा पहिला टाइप आहे solid lubricant. Solid lubricants are used in operating conditions are such that lubricating film cannot be secured by lubricating oil or grease. बघा सॉलिड लुब्रिकंट कधी वापरतोय आपण, ऑइल किंवा ग्रेसचा लुब्रिकंटचा वापर आपण ज्या ठिकाणी करू शकत नाही, तर ती फिल्म काय मेंटेन राहू शकत नाही, त्या ठिकाणी आपण काय करतोय, सॉलिड लुब्रिकंट यूज करतोय. किंवा सेकंड, when contamination by oil or gas is unacceptable. ऑइल लुब्रिकंट असेल, ग्रेस असेल, तर त्याचा इफेक्ट होत नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला सॉलिड लुब्रिकंट वापरावं लागतोय. वेन टेम्परेचर और लोड इज हाय, ज्या ठिकाणी टेम्परेचर आहे, लोड आहे, अशा ठिकाणी आपण काय करतोय, सॉलिड लुब्रिकंट. वेन कंबस्टिबल लुब्रिकंट्स आर प्रोहिबिटेड, ज्वलनशील लुब्रिकंट आपण काय करायला लागते, आपल्याला प्रोहिबिट करावं लागतंय, प्रतिबंध करावं लागतंय, अशा ठिकाणी आपण काय करतोय, सॉलिड लुब्रिकंट. काय म्हणता येईल बघा, क्लासिफिकेशन ऑफ लुब्रिकंट, त्याचे 3 टाइप्स, सॉलिड, सेमी सॉलिड अँड लिक्विड लुब्रिकंट. फर्स्ट टाइप सॉलिड लुब्रिकंट. ठीक आहे, कोण सांगताय हो, युवराज, A17. कोणते 3 टाइप्स आहेत हो लुब्रिकंटचे, सॉलिड, सेमी सॉलिड and liquid. शिवप्रसाद A40 आहेत का शिवप्रसाद? कोणते 3 टाइप्स आहेत? सॉलिड, सेमी सॉलिड, तिसरा आणि लिक्विड. लिक्विड. गुड. बघा काय म्हटलंय, देयर आर 3 टाइप्स ऑफ लुब्रिकंट. कोणते आहेत, सॉलिड, सेमी सॉलिड अँड लिक्विड लुब्रिकंट. त्यातला पहिला टाइप आपण घेतोय, कोणता आहे, सॉलिड लुब्रिकंट. कोणाला म्हणतोय सॉलिड लुब्रिकंट? सॉलिड लुब्रिकंट्स आर युज्ड इन operating conditions are such that a lubricant film cannot be secured by using lubricating oil or grease. Second, when contamination by oil or grease is unacceptable. When
contamination by oil or grease is unacceptable when temperature or load is high, when combustible lubricants are prohibited. काय म्हटले बघा, solid lubricants are used in first operating conditions are such that a lubricant film cannot be settled by using lubricating oil or grease. Second, when contamination by oil or grease is unacceptable, when contamination by oil or grease is unacceptable, when temperature or load is high, and last, when combustible lubricants are prohibited. Combustible lubricants are prohibited. कौन कंटिन्यू करता है? Classification of lubricants. There are three types of lubricants: solid, semi-solid, and liquid lubricants. Solid lubricants are used in first operating condition are such that a lubricant film cannot be secured by using lubricant oil or grease. Second, when contamination by oil or grease is unacceptable. Third, when temperature or load is high. Fourth, when combustible lubricants are prohibited. गुड. मुलीमध्ये हाँ, कौन कंटिन्यू करता है? हाँ, निकिता कर कंटिन्यू. A45. Yes, sir. Solid lubricants are used in operating conditions are such that a lubricant film cannot be secured by using lubricating oil or greases. When contamination by oil or grease is unacceptable, when temperature or load is high, when combustible lubricant are prohibited. हाँ, ले है ये. काय म्हटलंय? कंप्लीट झालं असेल तर सांगा फास्ट. झालं कंटिन्यू. हेलो.
मुलीमध्ये रिप्लाय द्या. कंप्लीटेड. Simple नाही. Classification of lubricant. There are three types of lubricants: solid, semi-solid, and liquid lubricant. Solid lubricants are used in operating conditions are such that a lubricating film cannot be secured by using lubricating oil or grease. When contamination by oil or grease is unacceptable, when temperature or load is high, when combustible lubricants are prohibited. हे लक्षात. कोणते तो? Classification of lubricant. First, there are three types of lubricants: solid, semi-solid, and liquid lubricants. Solid lubricants are used in operating conditions are such that a lubricating film cannot be secured by using lubricating oil or grease. When contamination by oil or grease is unacceptable, when temperature or load is high, when combustible lubricants are prohibited. येईल का लक्षात? हां, सांगता येईल का? शॉर्ट मध्ये सांगायचं काय हो? ज्या ठिकाणी काय ऑइल आणि ग्रीस अनएक्सेप्टेबल आहे त्या ठिकाणीच आपण काय करतोय? सॉलिड लुब्रिकंट. किंवा नेक्स्ट कंडिशन काय? टेम्परेचर और लोड असेल हाय असेल तरी आपण काय करतोय? सॉलिड. किंवा कंबस्टिबल लुब्रिकंटला प्रोहिबिट करण्यासाठी आपण काय करतोय? सॉलिड लुब्रिकंट यूज करतो. कोण कंटिन्यू करतो? सांगता येईल का ना फक्त शॉर्ट मध्ये? थोडा वेळ द्यायचा. सांगता येईल सर. हां, 1-2 मिनिट घ्या. हां, रोल नंबर 8 आहेत का? अटेंडन्स द्या. रोल नंबर 8, रोल नंबर 29, रोल नंबर 37. परत एकदा बघा. रोल नंबर 8, रोल नंबर 29, रोल नंबर 37. नाही, ठीक आहे. कोण कंटिन्यू करतो? हां, चेंज करू द्या. एकदम सिंपल आहे. Solid lubricants are used in operating conditions are such that a lubricating film cannot be secured by using lubricating oil or grease. Second, when contamination by oil or grease is unacceptable. Third, when temperature or load is high. And last, when combustible lubricants are prohibited. हाँ, कौन सांगते फास्ट? Can I, sir? हाँ, Solid lubricants are used in operating conditions are such that a lubricating film cannot be secured by using lubricating oil or grease. When contamination by oil or grease is unacceptable, when temperature or load is high, when combustible lubricants are prohibited. ठीक है, गुड. नेक्स्ट.
व्हॉइस Lubricant, हा solid ये- lubricant, हा solid lubricants are used in lubricating film cannot be secured when contamination by oil or grease is unacceptable. Temperature or load is high. Combustible lubricants are prohibited. गुड. नेक्स्ट मुलीमध्ये स्वतःहून ठीक आहे. स्वतःहून कोण आणखीन कंटिन्यू करत आहे? Yes, sir. हा प्रसाद. Solid lubricants are used when lubricating film cannot be secured by oil or grease, when temperature and load is high, contamination by oil or grease is unacceptable, and when combustible lubricants are prohibited. नेक्स्ट मुलीमध्ये एकदम सोपं आहे. हा अश्विनी करताय कंटिन्यू. There are three types of lubricants: solid, semi-solid, and liquid. Solid lubricants are used in operating conditions are such that a lubricating film cannot be secured by using lubricating oil or grease. When contamination by oil or grease is unacceptable, when temperature or load is high, and when combustible lubricants are नेक्स्ट सिंपल आहे. बघा सुरुवातीपासून कुठून स्टार्ट केलं होतं आपण. लुब्रिकंट किंवा डेफिनेशन ऑफ लुब्रिकंट, लुब्रिकेशन. लुब्रिकंटची डेफिनेशन बघितली होती. लुब्रिकंट इज डिफाइंड ॲज द सबस्टन्स प्लेस्ड बिटवीन sliding metallic surface to reduce frictional resistance. Next, lubrication. It is the process of reducing friction between two metallic sliding surface by placing suitable solvent. Next, functions of lubricant. It reduces surface deformation. Functions of lubricant. It reduces surface deformation, wear and tear of metal surface. Second, it reduces loss of energy. It reduces loss of energy in the form of heat. It acts as a coolant. Next, it reduces expansion of metal. It reduces maintenance cost of machine. It increases efficiency of machine. Sometimes it acts as seal. ठीक आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ lubricant. There are three types of lubricant: solid, semi-solid, and liquid lubricant. Solid lubricants are used in operating conditions are such that a lubricating film cannot be secured by using lubricating oil or grease. When contamination by oil or grease is unacceptable, when temperature or load is high, when combustible lubricants are prohibited. Next, काय पहिला टाइप आहे त्याला आपण काय म्हणतो ग्राफाइट. सेकंड टाइप आहे त्याला आपण काय म्हटलं एमओ. त्याचे दोन सॉलिडचे दोन टाइप्स आहेत. फर्स्ट टाइप आहे त्याला आपण काय म्हणतो सॉलिड लुब्रिकंटचे दोन एक्झाम्पल्स. फर्स्ट आहे ग्राफाइट, सेकंड आहे त्याला आपण काय म्हणतो एमओ. आपल्याला माहित आहे ग्राफाइट इज एलेट्रॉप ऑफ कार्बन. डायग्राम बघा, लेयर स्ट्रक्चर ऑफ ग्राफाइट. आता या ठिकाणी ज्या ठिकाणी कार्बन आहे किंवा डायग्राम मध्ये आपण दाखवतोय कार्बन ॲटम इन अ नेटवर्क ऑफ हेक्सागॉन. आता या ठिकाणी काय हेक्सागॉन आहे. या हेक्सागॉनच्या प्रत्येक कॉर्नरला कोण आहे कार्बन आहे. काय म्हटलं या ठिकाणी काय हा हेक्सागॉन आहे. या हेक्सागॉनच्या प्रत्येक कॉर्नरला कोण आहे कार्बन आहे. सांगता येईल का. आणि वन लेअर इज पॅरलल टू अनदर. या ठिकाणी दाखवले बघा मॉलिक्युलर प्लेन्स कॅपेबल ऑफ स्लाइडिंग पॅरलल टू इच अदर. पहिली लेअर दुसऱ्या लेअरला पॅरलल आहे किंवा स्लाइड होते. मॉलिक्युलर प्लेन्स कॅपेबल ऑफ स्लाइडिंग पॅरलल टू इच अदर. आपण एवढं तर लक्षात ठेवू शकतो काय हो कार्बन ग्राफाइट इज एलेट्रॉप ऑफ. ग्राफाइट हे काय हो कार्बनचा एलेट्रॉप आहे. कार्बन असेल तर आपण कार्बनचे अरेंजमेंट कुठं केलं रेग्युलर हेक्सागॉन आहे. कोणताही बघा हा कोणताही कार्बन घ्या हा काय रेग्युलर हेक्सागॉन. प्रत्येक कॉर्नरला कोण आहे कार्बन आहे हेक्सागॉन आहे. आणि त्याला आपण काय म्हणतोय प्रत्येक कॉर्नरला काय म्हणतोय आपण
कोण आहे? कार्बन आहे. Carbon atom. हा, कार्बन ऍटम असेल तर एक प्लेन दुसऱ्या प्लेनला कशा पॅरलल आहे, किंवा त्याला असं आपण काय म्हणतोय, पहिली प्लेन दुसऱ्या प्लेनवर स्लाइड होते, स्लाइडिंग. काय म्हटलं? मॉलिक्युलर प्लेन्स कॅपेबल ऑफ, सिंपल आहे, मॉलिक्युलर planes capable of sliding parallel to each other. Simple. Molecular planes capable of sliding parallel to each other. First काय म्हटलं? Carbon atom in a network of hexagon. Each carbon atom shown bonded by only 3 covalent bond. आता प्रत्येक कार्बन, आणखीन एक काय, प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, पण या ठिकाणी आपण काय करतोय, या ठिकाणी काय केलंय, इट इज द व्हॅलन्सी ऑफ कार्बन इज 4, पण डायग्राम मध्ये आपल्याला कार्बनचे बॉन्ड किती आहेत? 3 बॉन्ड्स आहे. हे लक्षात, एकदम सिंपल आहे. आणि यालाच आपण काय म्हणतो? लेअर स्ट्रक्चर ऑफ ग्राफाइट. ईच कार्बन ॲटम शोन बॉन्डेड बाय ओनली 3 कोव्हॅलंट बॉन्ड. पहिली प्लेन दुसऱ्या प्लेनला पॅरलल आहे, आणि पहिली प्लेन दुसऱ्या प्लेनवर काय होते? स्लाइड होते. म्हणजेच या ठिकाणी इट ऍक्ट ॲज अ लुब्रिकंट. सिंपल आहे बघा. ग्राफाइट पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, ग्राफाइट इज ॲलॅट्रॉप ऑफ कार्बन. कार्बनची अरेंजमेंट कुठं आहे? हेक्झागॉनच्या कॉर्नरला. हेक्झागॉन म्हणजे काय? 6 कॉर्नर्स आहेत. हे लक्षात, ठीक आहे. उद्या बघू आपण हा पार्ट. हा, ग्राफाइट हा पार्ट उद्या बघू. थांबूया मग. येस सर. हा, ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर आहे. ग्राफाइटचा पार्ट उद्या कंटिन्यू करू.